पुढच्या बातमीकडे वळूयात। आंदोलकावर सिंघम स्टाईल लाथ मारणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यावर कारवाईची मागणी होऊ लागली आहे। विरोधकांसह काही सत्ताधारी आमदारांनी सुद्धा पोलिसाच्या या कृतीला गैर ठरवलंय। जालन्यामध्ये नेमकं काय घडलं होतं पाहूयात एक रिपोर्ट। मारहाण कर रहे पुलिस वाले थाने में, आश्वासन दे रहे। पालकमंत्र्यांना निवेदनासाठी उपोषण करणाऱ्या आंदोलकाला लाथ मारणाऱ्या अधिकाऱ्याच्या व्हिडिओवरून विरोधक आक्रमक झाले आहेत। पालकमंत्र्यांना भेटायचंय या मागणीसाठी उपोषणाला बसलेल्या व्यक्तीवर काल जालन्याचे डीवायएसपी अनंत कुलकर्णींनी फिल्मी स्टाईल लाथ मारली होती। वास्तविक पंकजा मुंडेंचा ताफा येण्याआधीच आंदोलकाला पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं। ताब्यात घेऊन जात असताना अशा प्रकारे आंदोलकाला मारण्यावरून पोलीस अधिकाऱ्यावर टीका होतीये। गोपाळ चौधरी नावाचे इसम मागच्या 3 दिवसांपासून जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बाहेर उपोषणाला बसले होते। तक्रारीनुसार त्यांच्या पत्नीनं पळून जाऊन परपुरुषासोबत लग्न केलंय। मात्र तक्रार देऊनही पोलिसांनी पैसे खाल्ल्यामुळे कारवाई न झाल्याचा त्यांचा आरोप आहे। तर आंदोलकांनाच महिला पोलिसाच्या अंगावरही रॉकेल टाकण्याचा प्रयत्न केल्याचा दावा पोलिसांनी केलाय। काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवारांनी यावर महाराष्ट्र पोलिसांमध्ये काम न करता सिंघम का संचारतो, फिल्मी स्टाईलमध्ये आंदोलकाला लाथ मारणं हे पोलिसांना शोभतं का, पालकमंत्र्यांच्या समोर चमकोगिरी करणाऱ्या पोलिसांना आंदोलन करणाऱ्या आंदोलकाला लाथ मारून बाजूला केलं, हे करताना त्यांना खूप कर्तव्य बजावत असल्याचं वाटतं का? स्वातंत्र्यदिनी जालन्यामध्ये झालेला हा प्रकार म्हणजे पोलिसांची माजोरडी वृत्ती दिसते। पालकमंत्र्यांच्या समोर आम्ही किती काम करतो हे दाखवताना सामान्य माणसाला लाथ मारणं हा त्या खाकी वर्दीचा अपमान आहे। लोकशाहीत आंदोलन करण्याचा अधिकार प्रत्येकाला आहे, पण तुम्हाला पटत नाही म्हणून लाथ मारणं चूक आहे। गृहमंत्र्यांनी या माजोरड्या पोलिसावर कारवाई करावी अशी मागणी केली आहे। सत्तेतील भागीदार सदाभाऊ खोतांनीही टीका करताना म्हटलं, गरिबांच्या पाठीत घालून लाथ, गुंडांच्या पुढ्यात जेवणाचं ताट। जालन्यामध्ये उपोषण करताना पोलीस उपअधीक्षक अनंत कुलकर्णी यांनी लाथ मारल्याची घटना लाजिरवाणी आहे। लोकशाहीत न्याय मागणाऱ्यांवर अशी वागणूक अयोग्य आहे। संबंधित अधिकाऱ्यावर तत्काळ कारवाई होण्याची मागणी केली आहे। रामू ढाकणे, TV9 मराठी, जालना। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।